नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. युक्रेनमध्ये फसलेल्या प्रत्येक भारतीयाला भारतात सुखरूप आणलं जाईल अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. केंद्रातल्या मोदी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावर याच्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं की युक्रेनमधली परिस्थिती बिघडतीये, आपापल्या घराकडे निघा असा सल्ला 25 जानेवारीला देण्यात आलेला होता. 25 जानेवारीपासून युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीयांनी मायदेशी परतावं, सुरक्षितरित्या यावं याच्यासाठीचे प्रयत्न केंद्रातलं मोदी सरकार करत होतं. यासाठी 3 वेळेला विमान सेवा सुद्धा आयोजित करण्यात आली. त्यातल्या काही विमान फेऱ्या या युक्रेनच्या सरकारनं तिथली विमानतळं अचानक बंद केल्यामुळे अर्ध्या वाटेतून परत भारताकडे वळवाव्या लागल्या. इतकं सगळं घडत असताना सुद्धा युक्रेनमधले बऱ्यापैकी नागरिक हे मात्र तिथेच थांबण्याच्याच बाजूचे होते, भूमिकेचे होते. आणि आता परिस्थिती पूर्णपणे चिघळल्यानंतर मात्र विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. असं असताना अत्यंत वेगवान हालचाली करत C-17 क्षमतेचं एक प्रचंड महाकाय मोठं विमान या युद्धामध्ये अडकलेल्यांना मायदेशी परत वेगवान रीतीने आणण्याच्यासाठी उतरवलेलं आहे. हिंडन एअरबेस अर्थात वायुदलाच्या तळावरून 3 विमानं ही युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांच्या दिशेनं झेपावली आहेत. ती तिथं उतरली आहेत आणि आता त्यानिमित्तानं मदत कार्य वेगानं सुरू झालंय. हा सगळा तपशील सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण काही निवडक माध्यमातून किंवा निवडक व्यक्तींच्या माध्यमातून केंद्र सरकार काहीच करत नाहीये असा सातत्यानं घोषा लावला जातोय. प्रत्यक्षात नागरिकांनी वेगवान रीतीने आपल्या देशी स्वदेशी मायदेशी सुखरूप परत यावं याच्यासाठी सुरू असलेले प्रयत्न भारता इतके इतर कुठल्याही देशातून होत नाही आहेत हे सुद्धा थेट युक्रेनमधून सांगितलं जात आहे. अमेरिकेची भूमिका आपल्या देशातल्या नागरिकांच्या प्रती काय आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तुमचं तुम्ही बघा, आम्ही आत्ता तुमच्या मदतीला येऊ शकत नाही इतकी थेट भूमिका घेण्यापर्यंत अमेरिकेला कसलीही लाज वाटत नाही किंवा अमेरिकेला कशाही पद्धतीने काही पडलंय असं म्हणावंसं आपल्याला वाटतं. पण भारताची भूमिका तशी नाही. भारताच्या वायुदल उपप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलंय की शेवटच्या भारतीयाला आणेपर्यंत ऑपरेशन गंगा सुरू राहील. ऑपरेशन गंगा हे नाव सुद्धा भारतातल्या काही राजकारण्यांना पचलेलं नाहीये. ते असा दावा करतायत की म्हणे उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ऑपरेशन गंगा हे नाव देण्यात आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला भारत आपापल्या पद्धतीनं 4 मंत्री युद्धभूमीच्या शेजारील प्रदेशांमध्ये पाठवून तिथून योग्य पद्धतीनं मुलांना परत आणण्याच्यासाठी प्रयत्न करतात. या निमित्तानं त्यांनी केलेल्या कामाच्या विविध चित्रफिती सुद्धा माध्यमांवर उपलब्ध होतात. त्यावर टीकाही होतीये, त्यावर उत्तरही दिलं जात आहे. पण आपल्या सगळ्यांना मुळात युद्धभूमीत अडकलेल्या माणसाला जिवंत सुरक्षित त्याच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवणं हे किती आव्हानात्मक असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. सरकार आपापल्या पद्धतीनं काम करत असतात, त्याला कालांतरानं यश येतं. कोणाला त्यासाठी आखाती देशातल्या युद्धाच्या दरम्यान लाखभरच्या पेक्षा जास्त भारतीयांना परत आणायला 2 महिने लागतात. मोदी सरकारच्या काळामध्ये हे काम कदाचित कमी वेळामध्ये शक्य असू शकतं. संख्या जी परदेशातून भारतात येणाऱ्यांची आहे ती तुलनेनं वर खाली होणारी कमी जास्त आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच आपल्याला ऑपरेशन गंगा किती अवघड किती सोपं याची चर्चा करायची आहे. या चर्चेच्या सुरुवातीला मी आपल्याला भारताचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट घटनास्थळी अर्थात युद्धभूमी जवळच्या प्रदेशामध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथल्या विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद दाखवू इच्छितो. या संवादाच्या दरम्यान योगायोगानं एक मराठी मुलगी त्यांना तिथं दिसली आणि तिच्याशी त्यांनी थेट मराठीत संवाद साधला. आपण कल्पना करू शकता की अत्यंत तणावातल्या परिस्थितीमध्ये आपल्या भाषेत आपल्याशी बोलणारं कोणीतरी समोर आहे हा विषयच अत्यंत धीर देणारा असतो.
तो आप लोग चिंता मत करना, मैं अभी पहुंचा हूँ दिल्ली से। जब तक आप सब लोगों को रवाना करूँ मैं वहीं हूँ, ठीक है। आज एक फ्लाइट जा रही है मेरी वाली फ्लाइट, कल 4 फ्लाइट आ रही है, तो 1000 बच्चों को हम लोग कल, ठीक है। मैं एयरपोर्ट पे जाऊँगा, सबको मैं स्वयं से प्रधानमंत्री जी ने हमारा उनको भेजा है, 4 मंत्रियों को 4 देश, वही डटे रहना है, हर एक हमारा बच्चा सुरक्षित वापस रखना, बिल्कुल चिंता मत करो। कोई भी जरूरत पड़ेगी यहाँ तो मुझे बताना, खाने वाने का इंतजाम है सर। अभी कोई डिस्ट्रीब्यूट करके रशिया का नंबर है हमारे पास, कोई भी बात होगी तो या दृश्यांच्या नंतर आपण चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे वळतोय। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक संजयजी ठाकूर आहेत, अभ्यासक आंतरराष्ट्रीय विषयांचे आपल्या सोबत जोडले गेलेत अनुजी जोगळेकर, आणि लष्करी विषयांच्या बाबतीतले तज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत आहेत। अभय सरांना या चर्चेच्या सुरुवातीला पटकन अधिकाधिक तांत्रिक बाबींवर बोलतं करतो। अभय सर, ज्या पद्धतीनं C-17 सारखं विमान आपण उतरवलं, यातून आपण काय संदेश दिला, आपण काय सांगू इच्छित आहोत आणि काय करू इच्छित आहोत? आपल्यासाठी 1 मिनिट पूर्ण वेळ आहे सर। आपण फक्त एवढाच संदेश दिला संपूर्ण जगाला की कारण काही असो, हे लोक पहिले का नाही आले, का त्यांनी तिथे राहणं पसंत केलं, दॅट इज अपार्ट, पण त्यांना आता इव्हॅक्युएट करायचं म्हटल्यावर भारत सरकारच्या ज्या संरक्षण शाखा आहेत, म्हणजे एअरफोर्स आहे, त्याच्यानंतर भारत सरकारच्या मदतीने इथे चालत असलेल्या टाटा एअरसारख्या ज्या कंपन्या आहेत किंवा गो एअरसारख्या कंपन्या आहेत, म्हणजे सरकार आणि खाजगी क्षेत्र आणि डिफेन्स या सगळ्यांचा एकत्र समन्वय सरकारने केलेला आहे आणि त्याचे इव्हॅक्युएशन चालू आहे। हे कुठल्याही आपत्तीमध्ये आपलं सरकार एकजूट होऊन उभं राहतं आणि त्याच्या मागे लोक उभे राहतात, बिझनेस उभा राहतो, हे याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे। आणि एक जगाला आपण धडा घालून दिलेला आहे। आपल्या शेजारच्या पाकिस्ताननी काही केलेलं नाही आहे, त्यांचे लोकसुद्धा आपल्याबरोबरच येतात आहेत, पण इतर लोकांना सुद्धा आपण केलं। जसं मागे आपण जेव्हा मिडल ईस्टमधून लोक काढले होते त्यावेळेला बाकीच्या देशांचे लोकसुद्धा आपण आणले होते। त्यामुळे आपण भेदभाव करत नाही, जागा आहे तुम्ही या, हे आपण करतो आहोत। तर ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं माझं मत आहे। धन्यवाद अभय पटवर्धन सर या आपल्या विश्लेषणाच्यासाठी। मला पुढचा पटकन प्रश्न हा अनय जोगळेकर यांना विचारायचा आहे। अनय जोगळेकर, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। ऑपरेशन गंगा या माध्यमातून आपण प्रत्येक भारतीयाला जो आता युद्धभूमीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये अडकलेला आहे त्याला भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। हे ऑपरेशन अशा प्रकारची आयोजित केली जात असताना किती पातळ्यांवरचं नियोजन होत असतं? याच्यामध्ये अनेक पातळ्यांवर नियोजन चालू आहे। मागच्या वेळेला म्हणजे 2014 साली जेव्हा रशियाने क्रायमिया आणि लुहान्स्क आणि या भागामध्ये एक युक्रेनच्या युद्ध केलं होतं, तेव्हा देखील भारताने तिथल्या भारतीयांना परत आणलं होतं, पण तेव्हा हा आवाका मर्यादित होता। एक लक्षात घेतलं पाहिजे, युक्रेन हा देश जर त्याचा आकार तुलना करायची झाली तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना एकत्र केल्यावर जेवढा क्षेत्रफळ होईल एवढा मोठा देश आहे। आणि या देशात आता देशाच्या तिन्ही बाजूनी चारही बाजूनी रशियाने आक्रमण केलेले आहे आणि त्याच्यामुळे असं नाहीये की फक्त एकाच ठिकाणी किंवा सीमेवरच फक्त ही गोष्ट चालू आहे। जवळजवळ 7 लाखाहून अधिक युक्रेनियन लोकांनी देश सोडलेला आहे आणि त्याच्याबरोबर इतर देशांचेही नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, सीमा प्रत्येक आउटपोस्टवर अनेक तासांचा ट्रॅफिक जॅम आहे। अशा वेळेला जसं आपल्याला माणुसकीचं दर्शन घडतं तसंच माणसातल्या सैतानाचंही दर्शन घडतं। लोक फसवण्याचे प्रयत्न करतात, लोकांकडे पैसे काढायचे प्रयत्न करतात। अशा सगळ्या अडचणीत भारत सरकारला काम करावं लागत आहे। जे शेजारी देश आहेत त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण हे जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत होते, एक तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे परत येताना पासपोर्ट असेलच नाही, कारण तिथे युद्ध सुरू आहे, तिकडे पासपोर्ट घेऊन बाहेर पडणं शक्य आहे का नाही, पासपोर्टवर त्या देशांचा व्हिसा नाही आणि तेव्हा व्हिसा शिवाय या लोकांना आपल्या देशात घ्यायचं झालं तर त्या देशांना ती चिंता असते की हे लोक भारतात परत जायच्या ऐवजी आपल्याच देशात समजा राहिले तर काय करता येईल। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी, तिकडे ते आल्यावर त्यांच्याकडे पैसे असतातच असं नाही, त्या देशातनं
पोलंड असेल, रोमेनिया असेल किंवा मॉल्डोवा असेल, कुठल्याही त्या एअरपोर्टवर जिकडनं भारतीय ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत विमानं उडतायत त्यांना पैशाची मदत करणं देखील आवश्यक आहे. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे लॉजिस्टिकली हे अतिशय अवघड काम आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत 4 वरिष्ठ मंत्र्यांना आहेत. आता आपण ज्योतिरादित्य सिंधिया यांचं एक संभाषण ऐकलं, जी. पण त्याचप्रमाणे जनरल निवृत्त व्ही.के. सिंग असतील किंवा मग किरण रिजिजू असतील, असे अनेक 4 मंत्री भारताने या 4 शेजारी देशांमध्ये पाठवलेले आहे आणि जे काही निर्णय घ्यायचे एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स आहेत ते घेण्याची ताकद त्यांना दिलेली आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधून या सगळ्या गोष्टीचं मॉनिटरिंग करत आहेत आणि हा खूप मोठा बिलकुल एक्सरसाइज आहे. बिलकुल इतर हा एक कोणत्या अत्यंत देशाचे महत्वाचा करत मुद्दा आपण सांगितलात की आपण आपले 4 महत्वाचे केंद्रीय मंत्री थेट घटनास्थळी पाठवलेले आहेत. ही परिस्थिती म्हणजे अशी आहे की जिथे ज्या ज्या गोष्टीची गरज आहे तिथे त्या त्या गोष्टी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्यासाठी एक अधिकारी व्यक्ती रवाना करणे. मला संजयजी ठाकूर यांच्यासाठी पुढचा प्रश्न उपस्थित करायचा आहे की ज्या पद्धतीनं मदत कार्य सक्रिय झालेलं आहे त्यावर पंतप्रधान क्षणाक्षणाला लक्ष ठेवून आहेत आणि हे तेव्हा घडतंय ज्या वेळेला उत्तर प्रदेशच्या निवडणुका सुरू आहेत. मग अशा वेळेला ऑपरेशन गंगा या नावावरून सुद्धा टीका होतीये. ऑपरेशन गंगाची म्हणजे नावाची निवड करण्यामागची काही भूमिका आहे का आणि ऑपरेशन गंगा या नावाची मिरची कोणाला का लागावी? संजय जी माइक आपला बंद है, अपना माइक शुरू करा, उत्तर देण्यापूर्वी माइक शुरू करा. इस देश के राजनीतिक लोगों की बुद्धि में क्या हो गया है, भगवान ही इनका भला कर सकते हैं। ऑपरेशन गंगा कैसे ऑब्जेक्शनेबल हो सकता है? गंगा खाली उत्तर प्रदेश में तो नहीं है, गंगा तो हिमालय की चोटी से निकली है, इस भाग से हिंदुस्तान के दूसरे भूभाग तक है। अब नाम दे दिया ऑपरेशन गंगा, इससे ज्यादा महत्वपूर्ण ये है कि किस तरह से इस ऑपरेशन के जरिए भारतीय नागरिकों को, भारत के छात्रों को किसी तरह से हर संभव प्रयास करके युद्ध भूमि से बाहर निकाल के अपने देश उनको लेके आया जाए। लेकिन राजनीतिक लोगों को बजाय ये कहने के कि इस दुखद छड़ी में, दुख की इस छड़ी में हम वो भारतीय नागरिक, वो छात्र जो भारत से बाहर हैं, उनके जो अभिभावक हैं, पेरेंट्स हैं, उनको कुछ सांत्वना देने वाली बात करने के बजाय ये लोग सरकार की क्रियाकलापों को क्रिटिसिज्म करके इस स्थिति में भी अगर राजनीति करके वोट पाना चाहते हैं तो इस दुर्भाग्यपूर्ण स्थिति को और क्या कहा जा सकता है। रही बात भारत सरकार और भारत देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की, तो ये सब लोग इस बात से अवगत होंगे और मेरी बातों से पूरे पैनलिस्ट सहमत भी होंगे कि उनकी संवेदनशीलता के बारे में कभी कोई शक नहीं किया जा सकता और उनके हृदय में अपना देश, अपने देश के लोग, हमारे अपने लोग, इसके सिवा और कुछ चलता ही नहीं है। वो अपनी तरह से हर संभव प्रयास कर रहे हैं और मेरा पूरा विश्वास है कि बहुत ही कम से कम क्षति किसी को पहुंचेगी और जल्द से जल्द हमारे भारत देश के हमारे सभी भाई बहन किसी न किसी तरह से यहाँ पे लाए जाएंगे और सरकार उस तरफ पूरी तरह से प्रयासरत है और मैं समझता हूँ इस पैनल में बैठे सभी लोग इस बात से सहमत भी होंगे। बिलकुल याच निमित्ताने एका तपशिलाचा उल्लेख आणखीन आपल्याला करायला हवा आणि त्यानंतर मग मी पुढचा माझा प्रश्न हा आपल्या सोबत असलेल्या अनय जोगळेकर यांना विचारणार आहे. नवीन शेखरप्पा या युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याची बातमी भारतात येऊन पोहोचल्याच्या नंतर त्या संदर्भातल्या अत्यंत तीव्र स्वरूपातल्या प्रतिक्रिया आल्या. घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण ती घटना घडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया या जास्त चिंताजनक वाटल्या, कारण त्या निमित्तानं आपण आपल्या देशातल्या प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिलेलो नाही हेच अधोरेखित झालं. हे कमी की काय, भारतात राज्यसभा खासदारपदी असलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनी तर चक्क पोलंड सरकारशी भांडण सुरू केलं. पोलंड भारतातल्या मुलांना आपल्या भागात येऊ देत नाही, तिथे त्यांच्या छळवणुकीचे अनेक प्रकार करतोय, अशा प्रकारचे बेछूट आरोप त्यांनी सुरू केले आणि या सगळ्यातून विनाकारण भारत आणि पोलंड या दोन देशांमधल्या राजनैतिक संबंधांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे सगळं प्रकरण निस्तरण्यासाठी पंतप्रधानांचं पोलंडच्या सरकारच्या प्रतिनिधींशी वक्तव्य झालं, संवाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची खातरजमा करण्यात आली. मला पुढचा प्रश्न आता या माहितीच्या नंतर विचारायचा आहे तो अनय जोगळेकर यांना.
अनेजी, ज्या पद्धतीनं युद्धभूमीच्या आसपास असलेले देश सुद्धा ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत भारतीय विमानांना उतरण्याच्या साठी आणि भारतीय नागरिकांना विमानापर्यंत पोहोचण्याच्यासाठी सहकार्य करतायत, हे कोणत्या मुद्द्यामुळे शक्य होऊ शकलं? निश्चितच हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा म्यानमारमध्येही अशा प्रकारचं तिथे एक लष्करी राजवट त्यांनी लोकशाहीचा गळा चिरडला आणि तेव्हा म्यानमारमध्ये मोठ्या संख्येने शरणार्थी भारतात येऊ इच्छित होते, पण भारत सरकारची पण त्याबाबतची भूमिका वेगळी होती. कारण कुठल्याही देशासाठी दुसऱ्या देशातून आलेले लोक आपल्या सीमेच्या अंतर्गत येणं म्हणजे ती एक दीर्घकाळची डोकेदुखी ठरू शकते. भारताच्या केसमध्ये ही गोष्ट निश्चित होती की भारतीय विद्यार्थी जे पोलंड, रोमेनिया किंवा हंगेरी या देशांमध्ये जाऊ इच्छित होते, त्यांना काही त्या देशामध्ये राहायचं नव्हतं, ते तिथे जाऊन विमानाने भारतात परत येणार होते. पण हा मुद्दा भारत सरकारकडनं पोलंड सरकारला किंवा हंगेरी सरकारला, रोमेनिया सरकारला वरिष्ठ पातळीवरनं कळवला गेला. कारण त्या देशांच्या दृष्टीने महत्वाचं असतं की या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार की हे भारतात परत जातील. आणि जेव्हा तुम्हाला पंतप्रधानांच्या पातळीवरनं, वरिष्ठ मंत्र्यांच्या पातळीवरनं किंवा परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवरनं अशा प्रकारचे अश्युरन्स मिळतात, त्यांचा खर्च तुम्ही करा, आमचं परराष्ट्र मंत्रालय तो खर्च देऊ शकेल, त्यांना कुठले त्रास होणार नाही याची काळजी घ्या, तर त्या देशांकडनंही या गोष्टी केल्या जातात. पूर्वीचा भारत जेव्हा पहिलं खाडी युद्ध झाले होतं आणि जेव्हा भारतीय लोकांना अनेक महिने ताटकळत राहावं लागलं होतं आणि आताचा भारत याच्यामध्ये फरक आहे. आज भारत जगातली एक प्रमुख आर्थिक सत्ता आहे आणि तशीच प्रादेशिकही महासत्ता भारत ओळखला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक नागरिकांना जे जगाच्या पाठीवर कुठेही असो त्यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे पोलंड सारखे देश, हे सगळे जे देश आहेत यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत आणि या चांगल्या संबंधांचा वापर करून भारताच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना भारतात परत आणण्यासाठी जे काम केलं जातंय त्याच्यात काही अडचणी येऊ शकतात. पण असं असलं तरी वरिष्ठ पातळीवर हे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकृत चॅनल असतात, कोणी उठावं आणि ट्विटरवरनं कोणाशी लढावं अशा गोष्टी या देशाच्या संबंधांनाही हानिकारक असतात आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या चांगल्या नसतात. बिलकुल. एक पुढचा प्रश्न पटकन कर्नल अभय पटवर्धन सरांसाठी आहे. पटवर्धन सर, आपल्या गाठीशी या आधीच्या खाडी युद्धातल्या अनेक भारतीयांना भारतात परत आणण्याचा अनुभव आहे. या सगळ्या अनुभवाचं गाठोडं ज्यांच्या खांद्यावर होतं ते VK सिंग, जनरल VK सिंग हे आता मंत्री स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांच्या या अनुभवाचा वापर ऑपरेशन गंगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात केला जातोय. ते स्वतः प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर आहेत, प्रत्यक्ष घटनास्थळी आहेत आणि ते तिथून त्यांना नेमून दिलेल्या भूभागातल्या मदत कार्याचं नियंत्रण करतायत. ही सगळी परिस्थिती आपल्या लक्षात घेता आखाती युद्धामध्ये निर्वासितांचे प्रश्न म्हणजे त्या देशातून भारतात आपल्या लोकांना परत आणण्याच्या साठीचे केलेले प्रयत्न आणि आत्ताची परिस्थिती, या दोन्हीतला फरक काय? ऑपरेशन गंगाच्या समोरची आव्हानं कुठली आहेत? सर, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा तुम्ही इव्हॅक्युएशन करता कुठल्याही दुसऱ्या देशातनं आणि तिसऱ्या देशामधनं येणारे तुमचे निर्वासित लोक असतात किंवा तिथले निघालेले लोक दुसऱ्या देशामध्ये येतात आणि त्या देशातनं तुम्ही त्यांचं इव्हॅक्युएशन करता, त्यांना परत आणता. काय असतं, तुम्ही एका देशाची सीमा पार करता, त्या सीमेचा जो चेक पॉईंट असतो तिथे तुमचे स्वतःचे माणसं पाहिजे. ते कोण पुरवतं? ते भारत सरकारचं जे राजदूत आहेत तिथे ते पुरवतात, त्यांचे जे लोक आहेत ते पुरवतात. तिथे त्यांना परत आणण्याकरता सीमा पार केल्यानंतर जेवण द्यायचं, त्यांना जे काही फर्स्ट एड द्यायची असेल ते चालत येतात, कशाने येतात, त्याप्रमाणे त्यांची थोडीफार सेवा करायची, त्यांना रेस्ट आणि रिफीट द्यायचा, गाड्यांमध्ये बसवायचं. त्या गाड्या कोण हायर करणार? जसं तुम्ही सांगितलं की सरकारने त्यांना सांगितलं तुम्ही गाड्या द्या, आम्ही तुम्हाला रिइम्बर्स करू याचा सगळा खर्च. हे टायअप करावं लागतं. कोण करतं? तिथले राजदूत करतात किंवा त्यांचं एम्बसी आहे ती करते. त्याच्यानंतर त्यांना तुम्ही एअरपोर्टवर घेऊन येता. एअरपोर्टवर जसं आता मगाशी सांगितलं सरांनी की व्हिसा त्यांच्याकडे आहे नाही आहे, काही कल्पना नाही आहे, तर त्या लोकांना त्या सगळ्या इमिग्रेशनच्या कटकटीमधनं बाहेर काढून विमानात बसवायचं हे काम कोण करतं? तर हे काम तिथले राजदूत आणि आता जे आपले मंत्री गेलेले आहेत ते करतात आहेत. आणि तिथनं आल्यानंतर दिल्लीला आल्यावर जे काही त्यांचं डिब्रीफिंग वगैरे आहे जे करायचं आहे ते सरकार करतं. तर ही एक फार म्हणजे पाहायला किंवा ऐकायला फार सोपी प्रक्रिया आहे, जी. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ग्राउंडवर जाता
आणि त्या प्रत्यक्ष याच्यामध्ये जातात. दुसरं म्हणजे इथनं विमानं तिथे उतरवायची. तुम्ही पोलंडमध्ये उतरा, स्लोवानियामध्ये उतरा, रोमानियामध्ये उतरा, तुम्हाला युक्रेनच्या बाजूनी जावं लागतं आहे. तुमच्या एक लक्षात घ्यायला पाहिजे, साधारण एक 10 वर्षापूर्वी मलेशियाचं विमान जे होतं अमेरिकेहून निघालेलं ते युक्रेनवर एका मिसाईलने मारलं जी आणि ते मिसाईल रशिया आणि रशिया समर्थित बंडखोर आणि युक्रेन यांच्यामधल्या चकमकीचा परिणाम होता. बिलकुल. तर तसं जर ऑपरेशन गंगामध्ये झालं तर काय होईल, त्याच्याकरता ही जी सगळी फ्लाईट पाथ आहे, तो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला प्लॅन कराव्या लागतात. इट इज नॉट ए इझी जॉब. इथे जे बसून आर्मचेअर क्रिटिक्स असतात आणि जे त्याची आलोचना करतात त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं की तुम्ही आपल्या घरच्यांना 10 लोकांना जेवण द्या एका वेळेला, ते देऊ शकत नाहीत. बिलकुल त्या बिलकुल. हजारांनी, आपल्याला या शंभरांनी, सगळ्या शेकडो- व्यक्तींना दिवाणखान्याचे सरदार म्हणायला पाहिजे. आणि ही दिवाणखान्याची सरदार मंडळी ही घरात बसून कोणत्याही विषयावर कितीही मतप्रदर्शन करू शकतात. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मला पटकन पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या संजयजी ठाकूर आणि अनय जोगळेकर यांनाही बोलतं करायचंय. अनय जोगळेकर, भारतानं आत्ता ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून भारतीयांच्या सुटकेसाठीची मोहीम वेगवान केलेली आहे. ही किती लवकर आटपावी याच्यासाठी काही निश्चित कालमर्यादा असू शकते? आज युद्धाचा 7वा दिवस आहे आणि आता सुरुवातीला रशियाने प्रयत्न केला की युक्रेनियन लोक शरण येतील किंवा देश सोडून पळून जातील. जी पण ते होताना दिसत नाही म्हटल्यावर रशियाने युद्ध मोहीम तीव्र केलेली आहे. अनेक शहरांवर बंबार्डिंग सुरू आहे आणि त्यामुळे भारताने आता प्रयत्न अधिक वेगवान केले असून जे लष्करी मोठी जायंट कार्गो फ्लाइट्स आहेत C-17 ती सगळी पाठवलेली आहेत. 3 विमानात युक्रेनच्या दिशेने उडालेली आहेत. काल एका दिवसभरात 6 फ्लाईट युक्रेनहून भारतामध्ये म्हणजे शेजारच्या देशातनं भारतात आली. पण तरी एक लक्षात घ्यायला पाहिजे 20,000 भारतीय तिथे पहिले होते. त्यातले जवळजवळ 8,000 लोक युद्धापूर्वी युक्रेनच्या बाहेर आले. पण 12,000 लोकांना आणायचं आणि काल जवळजवळ 1,500 लोक आले. म्हणजे किमान 6-7 दिवस तरी हा परतीचा कार्यक्रम सुरू राहू शकतो. त्याच्याहून जी. लवकर जर भारत सरकार घेऊन आलं तर ते निश्चितच एक मोठा चमत्कार ठरेल. बिलकुल. आपण या निमित्तानं एका आणखीन गोष्टीचा उल्लेख चर्चेत करणार आहोत. भारताचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी या संपूर्ण राजकारणावर एक प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर संजयजी ठाकूर यांच्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल. काय म्हणाले HD देवेगौडा ते आपण पाहणार आहोत. कर्नाटकातल्या एका मुलाचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. जी HD देवेगौडा यांनी दिलेला तपशील असा आहे की ही वेळ राजकारणाची नाही. या परिस्थितीत आपण प्रशासनाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि इतकंच नाही तर ऑपरेशन गंगा यशस्वी होणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण ही आपल्या देशाची एक ओळखही निर्माण होणार आहे. मला संजयजी ठाकूर आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा असेल की ऑपरेशन गंगाच्या निमित्तानं भारत हा आपल्या देशातल्या परभूमीवर असलेल्या नागरिकांच्या साठी सुद्धा सजग आहे हे तर दाखवून देतोच आहोत. मग हे सगळं भारतापेक्षा बलाढ्य म्हणवणाऱ्या इतर देशांना जमायला हवं होतं. अमेरिकेनं तर जवळपास त्यांच्या नागरिकांना त्यांच्याच परिस्थितीवर सोडून दिल्याची कहाणी आहे. यही संजय तो जी। दुर्भाग्य है इस देश के लोगों को जो क्रिटिसाइज कर रहे हैं भारत देश की सरकार और प्रधानमंत्री को। उनको ये देखना चाहिए कि जो अपने आप को बहुत ही समृद्ध और शक्तिशाली मानने वाले देश हैं, वो अपने नागरिकों के साथ कैसा बर्ताव कर रहे हैं। दूसरी तरफ भारत देश किस तरह से अपने मंत्रियों को स्वयं वहां युद्ध भूमि में उतार कर उन लोगों को किसी तरह से वहां के लोगों से कोऑर्डिनेट करके लाने की स्थिति देखिए। जैसे कि अभी तक कर्नल साहब ने कहा कि वहां स्थितियां बहुत चुनौतीपूर्ण हैं और बच्चों के पास में भी कौन क्या ले पाया है नहीं ले पाया है, पैसे हैं नहीं है। खबरें ऐसी भी आई कि एक शहर से दूसरे शहर पश्चिम की तरफ जाते समय यूक्रेन में विद्यार्थियों को कहा गया ट्रेन की टिकट लीजिए। विद्यार्थियों ने ट्रेन का टिकट लिया, लेकिन जब ट्रेन में बैठने गए तो वहां के यूक्रेनियन लोगों ने कहा कि नहीं, पहले यूक्रेन के लोग जाएंगे, आप लोग बाद में जाएंगे। भारतीय छात्रों को बैठने नहीं दिया गया और वहां के लोकल लोग भी छोड़ के युद्ध भूमि से दूसरी तरफ पलायन कर रहे हैं, यहाँ वहां जा रहे हैं। तो इतनी अफरा तफरी की स्थिति है। इस स्थिति में भारत सरकार के सारे अधिकारी, मंत्री तो गए ही हैं, गए हैं। मंत्रियों के अलावा जो विदेश विभाग के जितने अधिकारी हैं वो दिन रात इस मिशन पे काम कर रहे हैं, प्रधानमंत्री से कोऑर्डिनेट करके, और लगातार ये कोशिश कर रहे हैं कि जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी
वहां से उन लोगों को निकाला जाए, क्योंकि वहां की स्थिति देखते हुए ऐसे लगता है कि ये धीरे धीरे और आगे की तरफ बढ़ेगा, मालदोव की तरफ बढ़ेगा, पोलैंड की तरफ बढ़ेगा। ये स्थितियां ठीक। यूक्रेन तक ही सीमित रहेंगी, अब ऐसा दिखता नहीं है। खबरें जो आ रही हैं वो युद्ध के और फैलने के और विभत्स और भीषण होने के आसार हैं। उस स्थिति में जितना जल्दी हो सके उतना जल्दी इस युद्ध भूमि से अपने देश के नागरिकों को, भाइयों बहनों को निकाल सके सरकार, इस दिशा में सरकार प्रयत्नशील है, पूरी तरह प्रयत्न कर रही है। लोगों को सरकार का उसलिए अभिनंदन करना चाहिए और सरकार का हौसला बढ़ाना चाहिए कि जल्द से जल्द, इतना जल्द लेके आए कि चमत्कारिक लगे लोगों को। धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी। आपल्याला वेळेची मर्यादा आहे। आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच। लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।